नमस्कार मित्रांनो, इझी इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आज आपण इंग्रजी बोलणं अगदी सोपं या चॅनलवर इंग्रजी आपण बोलत असताना जे काही सोप्या पद्धती आहेत, तर त्या सोप्या पद्धतीचा कशा पद्धतीने अवलंब करायचा आपल्याला इंग्रजी बोलताना, तर त्या पाहणार आहोत. आता पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये जर आपण त्या ठिकाणी विचार केला, की छोटी-छोटी जी काही लहान मुलं असतात, तर तीसुद्धा म्हणजे अगदी छोटी असताना तीसुद्धा सहजपणे, अस्खलितपणे त्या ठिकाणी इंग्रजी बोलतात. मग आपण तर त्या ठिकाणी सहजपणे आपल्याला तर बोलताच आलं पाहिजे. पण बोलत असताना आपल्याला या ठिकाणी सरावाची सुद्धा तितकीच त्या ठिकाणी आवश्यकता. काही निरक्षर लोकं आपण त्या ठिकाणी बघतो, की ज्यांना त्या भाषेचं ज्ञानसुद्धा नसतं. ते सुद्धा काही इंग्रजी शब्दांचा आपल्या भाषेमध्ये त्या ठिकाणी वापर करतात. जनरली आपण घरात बोलत असताना ग्लास या शब्दाचा वापर करतो. आता ग्लास हा इंग्रजी शब्द आहे मूळ. त्याला मराठीमध्ये जर विचार केला तर पेला असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर इंग्रजी बोलण्यासाठी काही अशा पद्धतींची काही शब्द आहेत, की जी शब्द आपण रोज त्या ठिकाणी आपल्या व्यवहारामध्ये त्या ठिकाणी जर वापरली, तर हळू-हळू आपल्यामध्ये इंग्रजी बोलण्याची जी काही एक प्रकारची क्षमता आहे, आत्मविश्वास आहे, तर तो त्या ठिकाणी हळू-हळू वाढू शकतो. जनरली इथं काही प्रसंग आपण त्या ठिकाणी घेतोय, तर त्या प्रसंगामध्ये आपल्याला काही छोटी-छोटी इंग्रजी वाक्य वापरायची आहेत, की जी इंग्रजी वाक्य वापरल्यामुळं आपल्याला एक प्रकारचा आत्मविश्वास वाढेल आणि आपणही छोटी-छोटी वाक्य तयार करून इंग्रजी बोलू शकू, हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची पद्धत म्हणजेच काय, की आपण इंग्रजी बोलायचं याचा अर्थ एखादा कोर्स आपण पूर्ण केला, 3 महिन्याचा असेल, 2 महिन्याचा असेल, 15 दिवसाचा असेल, 20 दिवसाचा असेल, की लगेच आपल्याला इंग्रजी बोलता येईल असं नाही. तर तितकंच आपल्याला त्या ठिकाणी सराव करणं सुद्धा रोज आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला बोलल्यानंतर आपल्याला जर असं वाटत असेल, की आपण चुकतोय, तर मग काय करा, की आरशासमोर उभं राहून काही वाक्य त्या ठिकाणी बोला, की आपल्याला वाटेल, की लक्षात येईल, की आपण बोलताना कशा पद्धतीने बोलू. आपले उच्चार दोष असतील, काही स्पेलिंग आपण बोलत असताना काही शब्दांचे चुकीचे उच्चार करत असतील, ते आपल्याला लक्षात येईल आणि त्याचप्रमाणे आपण पुनरावृत्ती त्या ठिकाणी इतरांसमोर करू शकतो. बरोबर आहे. काही प्रसंग आपण या ठिकाणी पाहिजेत, की इंग्रजी बोलण्यासाठी, की ज्या प्रसंगामध्ये आपण कशा पद्धतीने काही ग्रीटिंग्स किंवा काही वाक्य, शब्द त्या ठिकाणी वापरू शकतो. तर ते आपल्याला पाहिजे. पहिला प्रसंग जर आपण त्या ठिकाणी पाहिला, एखादी व्यक्ती असेल, मग आता तो एखादा खूप मोठा व्यक्ती असेल किंवा मग तुमचा एखादा मित्र असेल, तर तो भेटल्यानंतर की जेणेकरून आपल्याला बोलायचं आहे. आता जनरली आजच्या मल्टीमीडियामध्ये आपण त्या ठिकाणी पाहतो, की हॅलो, हाय यासारख्या शब्दांचा आपण रोजच त्या ठिकाणी वापर करतो WhatsAppवर वगैरे एखाद्या व्यक्तीला बोलण्यासाठी. बरोबर आहे. तर एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर आपण या शब्दांचा वापर करायचा. म्हणजे जसं हॅलो असेल, पहिल्यांदा ती व्यक्ती त्या ठिकाणी भेटली असेल, हाय असेल, बरोबर आहे. त्यानंतर त्या काळानुसार म्हणजे सकाळी असतील, तर सकाळच्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी गुड मॉर्निंग म्हणू शकता. इफ यू यूज these वर्ड्स स्पीकिंग, इट विल बूस्ट आवर कॉन्फिडन्स. बोलताना आपण त्यांचा वापर केला ते आपल्यालाही चांगलं वाटतं. समोरच्या व्यक्तीलाही ते अतिशय चांगलं वाटतं, की त्या व्यक्तीने आपल्याला एक प्रकारच्या शुभेच्छा दिल्यात आणि त्याप्रमाणे आपला एक प्रकारचा आत्मविश्वास वाढू शकतो. सकाळच्या वेळी आपण त्या ठिकाणी गुड मॉर्निंग म्हणू शकतो. दुपारची प्रहर असेल तर त्यावेळेस आपण गुड आफ्टरनून म्हणू शकतो. संध्याकाळची वेळ असेल तर गुड इव्हनिंग म्हणू शकतो आणि रात्री झोपत असताना आपण त्या ठिकाणी गुड नाईट म्हणू शकतो. ही काही सोपी शब्द आहेत, की ज्यांचा आपण आपल्या भाषेमध्ये त्या ठिकाणी वापर करू शकतो त्या ठिकाणी. आणि हे एक प्रकारचं शिष्टाचार म्हणजे अशा पद्धतीने काही शब्द वापरले, की ते आपल्याला सुद्धा खूप चांगली वाटतात. म्हणजे रोज आपण मराठी बोलतो आणि त्याच बोलण्यामध्ये काही इंग्रजी शब्दांचा आपण वापर केला, तर ते आपल्याला सुद्धा खूप चांगलं वेगळं वाटतं. त्याचबरोबर त्या व्यक्तींबद्दल जर विचारणा करायची असेल, म्हणजे तू कसा आहेस? जनरली आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीतून बोलत असताना त्या ठिकाणी बघतो, की खूप काळानंतर भेटल्यानंतर त्या म्हणतात, "तू कसा आहेस? कसं चाललंय सगळं?" वगैरे. इंग्रजीमध्ये तेच एक प्रकारचं वाक्य आपल्याला पाठ करून ठेवायचं. ते म्हणजेच काय? हाऊ आर यू? तू कसा आहेस? म्हणजे यू म्हणजे फक्त तूच आहे असं नाही, तर ते तुम्ही अनेकवचनी, आदरार्थी सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकता. आदरार्थी याचा अर्थ काय? की तुम्ही कसे आहात? यालाच वेगळ्या पद्धतीने तुम्ही असंही म्हणू शकता, हाऊ डू यू डू? तुम्ही कसे आहात? मग आपण एखादं वाक्य उच्चारलं, की याचा अर्थ ती व्यक्ती काहीतरी उत्तर देणार. मग ती बोलत असताना मी चांगला आहे बाबा, आय एम फाईन, थँक यू. म्हणजे आपल्याबद्दल जर आपण एखाद्याने जर चौकशी केली, तर आपल्याला ते खूप चांगलं वाटतं आणि त्या व्यक्तीचे आपण आभार मानतो. मग आभार मानण्यासाठी आपण थँक यू या शब्दाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. तसं पुढं जर आपण त्या ठिकाणी पाहिलं, की आपल्या घरी जर एखादी नवीन व्यक्ती आली किंवा एखादा पाहुणे जर त्या ठिकाणी आली, तर ती आल्यानंतर सुद्धा आपण काही विशिष्ट शब्दांचा त्या ठिकाणी वापर करून समोरच्या व्यक्तीला थोडंसं एक आश्चर्याचा धक्का त्या ठिकाणी देऊ शकतो. जीस मीन्स ॲज लाईक वेलकम.
तुमचं स्वागत आहे. म्हणजे जनरली आपण बोलत नाहीत, पण बोलल्यानंतर त्या व्यक्तीला खूप चांगलं वाटलं. वेलकम, हॅलो. एखाद्या व्यक्तीला उद्देशून जर बोलायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी हॅलो या शब्दाचा त्या ठिकाणी वापर करू शकता. मग आत या असं जर आपल्याला त्या ठिकाणी म्हणायचं असेल तर प्लीज कम इन. आत या, बरोबर आहे. बसा असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. हॅव अ सीट. हॅव अ सीट. आपण त्या व्यक्तींना जर आल्यानंतर काही वेळानंतर आपण त्या ठिकाणी विचारतो की तुम्हाला काय हवं आहे, चहा हवं आहे, कॉफी हवं आहे. ह्याच्यासाठी एक वाक्य आपल्याला त्या ठिकाणी पाठ करायचं आहे, एक प्रश्न त्या ठिकाणी पाठ करायचा आहे. तो म्हणजे व्हॉट वूड यू लाईक टू हॅव, हॉट ऑर कोल्ड. म्हणजे आपण बोलताना की तुम्हाला काय हवं आहे, थंड हवं आहे किंवा गरम हवं आहे. मग गरम म्हणजेच आपण त्या ठिकाणी चहा म्हणतो, त्या ठिकाणी थंड असेल तर सरबत वगैरे त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे याच्यासाठी काय वापरायचं आपल्याला किंवा कोणता प्रश्न वापरायचा तो पाठच करून ठेवायचा. व्हॉट वूड यू लाईक टू हॅव, व्हॉट वूड यू लाईक टू हॅव, हॉट ऑर कोल्ड. काय हवं आहे तुम्हाला, थंड हवं आहे किंवा मग गरम हवं आहे, बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतींची काही प्रश्न असतील तर ती आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायची आणि ती पाठच आपल्याला त्या ठिकाणी करून ठेवायची. मग समोरची व्यक्ती आपल्या विचारलेल्या प्रश्नांचं की आपण ते आपल्याला त्यांनी ते त्या ठिकाणी विचारलं याचा अर्थ ते आभार व्यक्त करेल. म्हणजे आभारासाठी तर आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे, थँक्यू सो मच, मी तुमचा काय आहे खूप त्या ठिकाणी आभारी आहे. म्हणजे यासारख्या काही शब्दांचा तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खूप काही त्या ठिकाणी बोलतो. पण बोलत असताना या अशा प्रकारच्या शब्दांचा जर तुम्ही त्या ठिकाणी वापर केला, अशा प्रकारच्या वाक्यांचा काही प्रश्नांचा जर वापर केला तर ते समोरच्या व्यक्तीलाही त्या ठिकाणी खूप चांगलं वाटतं आणि आपल्यालाही बोलायला त्या ठिकाणी खूप चांगलं वाटतं. आणि असंच करत 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 आपण आपला जो काही एक प्रकारची बोलण्याची जी काही क्रिया आहे तर ती त्या ठिकाणी हळूहळू वाढवू शकतो. हा झाला. त्याच्यानंतर पुढचा एखादा प्रसंग किंवा पुढच्या एखाद्या सदिच्छा देत असताना किंवा विशिष्ट प्रसंग असतील, उत्सव असतील, नवीन वर्ष असतील, वाढदिवस असतील, ते यांना उद्देशून काही तुम्ही सदिच्छा त्या ठिकाणी देऊ शकता. की आज आपण त्या ठिकाणी बघतो की व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीटिंग्स पाठवले जातात, सदिच्छा त्या ठिकाणी पाठवल्या जातात. पण त्या पाठवण्याच्या ऐवजी तर आपण त्या ठिकाणी त्या बोलल्या प्रत्यक्ष भेटून तर ते खूप चांगलं त्या ठिकाणी वाटतं. पण त्या विशिष्ट प्रसंगाला विशिष्ट काही अशा प्रकारच्या सदिच्छा त्या ठिकाणी असतात. तर वाढदिवसाला उद्देशून असतील तर मग त्या ठिकाणी हॅपी बर्थडे टू यू असं आपण त्या ठिकाणी म्हणतो की वाढदिवसाच्या तुला त्या ठिकाणी काय शुभेच्छा. किंवा मग तेच वेगळ्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी बोलू शकता, जसं की मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे म्हणजे त्याचा अर्थ तुला त्या ठिकाणी दीर्घ आयुष्य लाभो. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला आपल्याला सदिच्छा द्यायची असेल किंवा मग परीक्षा वगैरे असेल, एखादा अशा पद्धतीचा एखादा प्रसंग असेल की त्या व्यक्तीला उद्देशून तुम्हाला सदिच्छा द्यायची असतील तर आपण त्या ठिकाणी ऑल द बेस्ट असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. मनापासून सदिच्छा, बेस्ट ऑफ लक या पद्धतीने सुद्धा आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीची वाक्य वापरू शकतो. त्याचबरोबर नवीन वर्ष असेल, नवीन वर्षाचा शुभारंभ असेल आणि एखाद्या व्यक्तीला उद्देशून तुम्हाला त्याला सदिच्छा द्यायच्या असतील तर मग अशा वेळेस आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, विश यू हॅपी अँड प्रॉस्परस न्यू इयर. नवीन वर्ष तुला अतिशय आनंदाचे आणि भरभराटीचे त्या ठिकाणी जावो असं आपण म्हणू शकतो. मग हे वाक्य जर आपण पाठच जर केलं तर ते खूप चांगलं त्या ठिकाणी वाटतं आणि आपल्यालाही बोलायला चांगलं वाटतं. किंवा एखाद्याला आपण हे करतो की तुला त्या ठिकाणी तुझं चांगलं करो किंवा परमेश्वर तुझं चांगलं करो असं जर म्हणायचं असेल तर मे गॉड ब्लेस यू. काय म्हणायचं मग, मे गॉड ब्लेस यू. म्हणजे असे काही वाक्य की ते विशिष्ट प्रसंगाला त्या वाक्यांचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. जसं एखाद्या व्यक्तीला जर आपण त्या ठिकाणी एखादं काही काम आपलं जर त्या ठिकाणी तिने केलेलं असेल आणि त्या व्यक्तीचे आभार जर मानायचे असतील तर तो शब्द म्हणजे तो आभार मानणारा शब्द म्हणजेच कोणता, पण त्याला त्या ठिकाणी थँक्यू म्हणतो. मग हा बोलताना आणखी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही बोलू शकता. जसं थँक्यू, थँक्स अ लॉट, फक्त असं थँक्स असं सुद्धा आपण म्हणू शकतो. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे तो एकच शब्द आहे, आभार दर्शवणारा एकच शब्द आहे, पण तो आपण किती वेगवेगळ्या पद्धतीने वापरला. थँक्स, थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट. याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की आपल्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा थोडासा बदल करायचा. तर आपण तर थँक्यू म्हटलं, पण ते समोरची व्यक्ती मग त्याचा काय एक प्रकारचं प्रत्युत्तर आपल्याला त्या ठिकाणी देऊ शकते. इट्स ऑल राईट, नो डू नॉट मेन्शन प्लीज. म्हणजे अशा पद्धतींच्या काही प्रत्युत्तर किंवा काही शब्दांचा ती समोरची व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी वापर करू शकतो. म्हणजे प्रत्येक प्रसंगात फक्त आपणच बोलायचं आहे असं नाही
की आपल्यावरही समोरच्याने काही एखादं बोललं तर आपल्याला सुद्धा त्या पद्धतीने त्या ठिकाणी काही वाक्य त्या ठिकाणी काय करता आली पाहिजेत, बोलता आली पाहिजेत. म्हणजे अशी काही ही वाक्य आहेत की ज्या वाक्यांचा आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्या ठिकाणी वापर करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो की सुरुवात करणं अतिशय महत्त्वाची. तुम्ही बोलायला सुरुवात जर केली तर हळूहळू तुमच्या बोलण्यामध्ये त्या ठिकाणी थोडंसं एक प्रकारचं बदल त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे इंग्रजी बोलण्यासाठी फक्त कोर्स पूर्ण केला की लगेच 3 महिन्यानंतर आपण इंग्रजी बोलू शकतो तसं नाही. द थिंग्स विच वी नीड दॅट इज प्रॅक्टिस. ती एक गोष्ट आपल्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाची. ती म्हणजेच काय की प्रॅक्टिस. ते म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे तुम्ही सराव केला तर त्या सरावाअंतीच ती व्यक्ती त्या ठिकाणी काय होते की परिपूर्ण होते. परिपूर्ण नाही, पण थोडासा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एक बदल तरी त्या ठिकाणी होतो की हळूहळू आपण एका नवीन भाषेची त्या ठिकाणी एक प्रकारे काय करतोय, अवलंब करतोय, हे तरी आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कळतं. म्हणजे असे काही विशिष्ट प्रसंग आहेत की ज्या प्रसंगामध्ये आपण या अशा पद्धतींच्या वाक्यांचा, काही शब्दांचा त्या ठिकाणी काय करू शकतो, वापर करू शकतो. आणि आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात या दिलेल्या वाक्यांचा, या दिलेल्या शब्दांचा रोज आपल्याला काय करायचं आहे, वापर करायचा. धन्यवाद. थँक्यू.